नमस्कार मित्रांनो, माझा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आता गुढीपाडवा आहे. तर आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात हे या दिवशी गोड पदार्थ हा बनतो म्हणजे बनतोच. तर आज आपण गव्हाच्या पिठाचा हलवा बनवणार आहोत किंवा तुम्ही शिरा असं सुद्धा म्हणू शकता. एकदम टेस्टी असा हा शिरा बनतो आणि खूप कमीत कमी वेळ सुद्धा याला लागतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला जितकी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. त्यानंतर इथं मी 3 ते 4 चमचे साखर घेतलेली आहे. तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण इथे वेलची पूड आणि मी इथे काही बदामाचे कापसुद्धा घेतलेले आहेत. तर सर्वात आधी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. यामध्ये आपण तूप टाकूया. तर मी जवळपास 2 चमचे तूप हे सुरुवातीला टाकलेलं आहे. त्यानंतर आपण थोडं थोडं तूप सुद्धा यामध्ये टाकू शकतो किंवा तुम्ही एकदम सुद्धा 3-4 चमचे तूप यामध्ये टाकू शकता. तर हे व्यवस्थित मेल्ट करून घेऊया आपण. तर इथे आपलं तूप थोडंसं मेल्ट झालं की आपण त्यामध्ये ते गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढंच गव्हाचं पीठ आपण यात टाकणार आहोत. आता जे आहे गव्हाचं पीठ आपलं ते व्यवस्थित पूर्ण गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. एकदम याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आपण अजून थोडंसं तूप यामध्ये टाकूया. आणि आता या प्रकारे आपल्याला आपण जसा रवा भाजून घेतो शिऱ्यासाठी तुपामध्ये, त्याच प्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ सुद्धा छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपण याला जवळपास 7 ते 8 मिनिट आपल्याला छान भाजून घेतल्यानंतर याचा कलर चेंज होतो. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे जो आहे पिठाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि आपल्याला त्याचा थोडासा सुगंध सुद्धा येतो. तेव्हा आपल्याला समजून जातं की आपलं हे पीठ छान भाजलेलं आहे. तर आता या स्टेजला काय करायचं की आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. तर मी 1 कप जे प्रमाण घेतलेलं होतं पिठाचं त्यासाठी मी जवळपास 1 ग्लास पेक्षा थोडं जास्त दुधाचं प्रमाण वापरलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे मी बदामाचे काप आत्ताच टाकून घेतलेले आहे. ते सुद्धा आपण थोडेसे फ्राय करून घेऊया. आणि या प्रकारे थोडंसं आपण पुन्हा एकदा त्याला छान जे आहे परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे आपण आता थोडं थोडं करून यामध्ये दूध टाकून घेऊया. या प्रकारे थोडं थोडं दूध मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे दूध टाकल्यानंतर. तर या प्रकारे थोड्या वेळानंतर आपला जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी व्हायला लागते. तर आपल्याला याला लो फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण यामध्ये आता साखर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. आपण हा जो गव्हाचा हलवा बनवतो आहे गव्हाच्या पिठाचा, याला थोडासा ॲज कम्पेअर टू रव्याचा हलवा जो बनवतो थोडासा जास्त टाइम लागतो.
पण टेस्टी खूप जास्त लागतो. त्याचबरोबर इथे मी वेलची पूड सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला छान. तर आता तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण टाकलेली साखर आणि वेलची पूड सुद्धा यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे. तर आता आपण याला कव्हर करून ठेवूया. कमीत कमी एक 7 ते 8 मिनिट आपण याला छान असं कव्हर केल्यानंतर हे खूप छान तयार होतो. तर आता 8 मिनिट झालेले आहेत जवळपास. तुम्ही बघू शकता आपला गव्हाच्या पिठेचा शिरा हा एकदम छान असा सुटसुटीत तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे. तर आपण आता याला डिशमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठाचा शिरा हा एकदम कमीत कमी वेळात तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला नक्की हे स्वीट तुमच्या घरी बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट्स तुमच्या फोनवरती एकदम वेळेवर मिळतील. त्याचप्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला माझा किचनला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्याचप्रकारे तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.